सांगितलं ना तर हिला त्यांचीच बाजू घ्यायची असते. मग कसं बोलू मी हिच्यावर? अहो पण मी खरं तेच बोलतेय. आणि रुपाली त्यांनी हे सगळं छोटे सरकारांच्या सांगण्यावरूनच केलंय हे तर स्पष्ट झालंच ना. हे गप ग. तिथं आपलं डोकं चालत नाही तिथं चालवत जाऊ नको. अगं लहान आहे अमोल, त्याला नाही कळत या सगळ्यातलं. पण रुपाली त्या काय बोळ्यानं दूध पेत होत्या का? आणि तुझी कीर्ती तर वेगळी सांगायलाच नको. बरोबर आहे ना? अरे दीपू, किती तंतन करणार आहेस तू? हो नाही बापू. अहो रुपालीमुळे जर का अमोल आपल्यापासून लांब जाण्याच्या मार्गावर असेल ना तर मी तिला आयुष्यात माफ करू शकत नाही. विनायकराव, असं का करताय तुम्ही? अहो आपलेच दात आणि आपलेच वोट, असं कुणावर राग धरून चालणार आहे का? पण ही गोष्ट मात्र खरी आहे, रुपालींनी अमोलच्या बाबतीतले सगळे अधिकार गमावले. त्यांना कुठलाच अधिकार राहिला नाही अमोलच्या बाबतीत बोलण्याचा. विनायकराव, आप्या, अर्जुन आणि अमोल पण बरोबर असेल. या बघा, त्यांच्या पुढे यातलं काहीच बोलू नका. दिप्या, तू सुद्धा काही सुद्धा विषय काढायचा नाहीस बरं का? हो. देवा, अजून काय काय बघायला लागणार आहे आम्हाला काय माहिती. बापू, हे बघा असं हरून नाही चालणार आपल्याला. हा, आणि बघा हा त्रास टाळता येणार नाही. त्यामुळे आपण लवकरात लवकर अमोलची ट्रीटमेंट सुरू करू. अप्पे, अमोलला समजावणं कठीण जाईल आपल्याला, है ना? खूपच नाराज आहे तो. अर्जुन पण मला वाटतं तो घेईल समजून. अर्जुन, आप्या, आता इथंच बोलत बसण्यापेक्षा आतमध्ये जाऊन काय परिस्थिती ती बघा आणि अमोलला काय ते स्पष्ट सांगून मोकळे व्हा तुम्ही. बापू, आता काय सांगायचं अमोलला तुम्हीच सांगा बरं. हा बापू, अहो खरंच काय सांगायचंय त्याला? आणि खरंच आम्ही एकमेकांच्या इच्छेने एकमेकांच्या सोबत राहतोय. आमचा निर्णय झालाय तसा. आप्पे, तुला माहित आहे ना अमोल तुमच्या बाबतीत किती हळवा आहे ते. एकदम तुमचं बरोबर आहे. अमोल सध्या सगळ्यांचीच लय काळजी करतो, त्यामुळे त्याला जास्त विचार करायची सवय लागली. नाही नाही, तो आता आजारी असताना त्याला असं कोड्यात टाकून चालणार नाही. तुम्ही दोघांनी जाऊन स्पष्ट बोला त्याच्याशी. बापू बरोबर आहे तुमचं. मी आणि अप्पी जाऊन बोलतो त्याच्याशी. जा, तुम्ही बोलून घ्या आणि नंतर मग त्याच्या उपचाराचं ठरवूया आपण. हो, आपण लवकरात लवकर काय तो डिसिजन घेऊया. ट्रीटमेंटला उशीर नको व्हायला. हे ते बरोबरच आहे, पण आता अमोलला समजावणं जास्त गरजेचं आहे. होय होय, जावा. विनायकराव, तुम्हाला वाटते या दोन दिशा एकत्र येतील? बापू, एकत्र येत्या नाहीतर नाही येत्या, पण एक मात्र नक्की, एका दिशेशिवाय दुसरीला अजिबात किंमत नाही. बापू, अहो अर्जाला मी लय चांगला ओळखतो. त्याच्या मनात जर का काय असतं ना तर तो इतक्या वेळ आपली समोर बोललाच नसता. म्हणजे अहो दोघांचे विचार जुळायला लागलेत बापू. दोघं आता पुन्हा एकत्र येतात. हे असंच व्हावं. आपल्या घरासाठी ही दुधात साखर आहे आणि पांडुरंगा चरणी प्रार्थना आहे, हे असंच राहू दे बाबा. अहो तुमच्या समोर तुमचे आई बाबा एकत्र असल्याचं नाटक करतात. नाटक तुमच्याशी खोटं बोलतात ते. पण असे का करत असते मा आणि बाबा? मला नाही माहिती. आता ह्यो विचार तुम्हीच करा. भांजे, काय राव भांजे, असं नाराजून बसते तोय? मामा प्लीज, तुम्हाला समजावू नको आता. अरे मा आणि बाबा मा नेहमी फसवतात. अमोला असं का बोलतोय तू? हे बघ, असं काही नाही बाळा. मामा मग बरं वाटावं म्हणून काही बोलू नको. बर, मला सांग, तुझी मा माझी कोण आहे? बहीण. हा, मग माझी दीदी आणि दाजी जर एकत्र नसते तर मी असं शांत बसलो असतो का? अमोल, तुला माहित आहे ना
तुझ्यावर मी पण किती प्रयत्न केले त्या दोघांना एकत्र आणायला. हो माम, मग ते व्हिडिओ अरे बाळा ते सगळं खोटं आहे रे. काय मामा? अरे एवढ्या लोकांसमोर मा आणि बाबा बोलत होते, ते खोटं कसं असेल? अमोल, तू आजारी असल्यामुळं बाहेर काय घडत होतं ना ते तुला माहितच नाही बघ. म्हणजे आता बघ, बाहेर जे काय घडलं त्यामुळे दाजीची नोकरी जाणार होती. काय? पण का पण? ते महत्वाचं नाही अमोल, पण नोकरी वाचवण्यासाठी तुझ्या माल आणि बाबांना खोटं बोलावं लागलं बघ. मामा मग काहीच कळत नाहीये. काय गोष्टी असतात असे अमोल, त्या नाहीत कळत आपल्याला. पण तू काळजी करू नको, माझ्यावर विश्वास ठेव. आता तुझ्या माल आणि बाबाला कुणीच नाही वेगळं करू शकत. आणि ते जे काही व्हिडिओत बोललेत ना ते सगळं खोटं सांगितलंय त्यांनी. मामा मला हे कळत नाही, हे खोटं का बोलावं लागतं? हा, मला पण तोच प्रश्न पडलाय अमोल, नक्की खोटं का बोलावं लागतं? आता बघ की, तू आजारी आहेस हे खोटं बोलून तू आमच्यापासून लपवलंस ना. हो बाबा, पण ते फक्त माझ्या फॅमिलीला त्रास होऊ नये म्हणून. अरे मग तेच केलं बाबांनी. आता मला सांग, जर बाबांचा जॉब गेला असता तर तुला आवडलं असतं का ते? नाही मामा. हा, अरे मग एवढंच कारण आहे सगळं खोटं बोलण्याचं. आता माझा आई त्यांच्यावर न रागवता हाच बरं मोठ्यानं.